हॅलो 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 सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बरे आहात ना सगळे? हाऊ आर यू? आय एम फाईन. एक रेग्युलर टॉपिक्सपेक्षा काहीतरी एक वेगळं बनवा म्हटलं, तेच रिव्ह्यूज, तेच बॉक्स ऑफिस कलेक्शन, यापेक्षा एक नवीन काहीतरी टॉपिक बनवा म्हटलं आणि विचार केला तर एक टॉपिक माझ्या लक्षात आला बघा. ते असा की मराठीमधील रिचेस्ट ॲक्टर, सर्वात श्रीमंत अभिनेता कोणता, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण सर्वजण दुसऱ्याच्या पैशामध्ये खूप जास्त इंटरेस्टेड असतात, तुम्ही असतालच. बात तो सही है. तरी मी टॉप 5 ॲक्टर्स सांगणार आहे बघा मराठीतील, जे की खूप रिचेस्ट ॲक्टर्स आहेत, ज्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त ज्यांच्याकडे संपत्ती आहे. तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा. आता ही जी रिचेस्ट ॲक्टर्सची लिस्ट सांगत आहे बघा, हे मी स्वतः तयार केलेली आहे. हे काही कुठे अवेलेबल नाही बघा. आणि जेवढी इन्फॉर्मेशन भेटली मला त्याच्या जवळपासच लिस्ट असू शकते, तुमची वेगळी असू शकते. जेवढी मी माहिती काढली त्याच्यानुसार मी ही लिस्ट जी आहे ती माझ्या स्वतःहून तयार केलेली आहे. नक्कीच तुमची लिस्ट तुमच्यानुसार तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर पहिला ॲक्टर आहे बघा, त्याचं नाव आहे, ते तर तुम्हीच गेस करा. क्या बात करता है यार. मी एक वाक्य सांगतो फक्त की त्यांनी एक कोणतीही सोशल मीडियावरती पोस्ट टाकली की त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये एक गोष्ट प्रत्येक वेळी असते, ती अशी की नाकातून रक्त काढून दाखवा. खूप जणांनी ओळखलंही असेल, मराठीमधील शाहरुख खान म्हणजे स्वप्नील जोशी. हा अभिनेता आहे बघा 5व्या क्रमांकावरती. याची संपत्ती 40 ते 45 कोटीच्या दरम्यान आहे बघा. हे झाला पहिला 5वा अभिनेता. यानंतर आता 4थ्या क्रमांकाचा अभिनेता. याही अभिनेत्याला तुम्ही मराठीतील अक्षय कुमार असं म्हणू शकता, कारण की यावर्षी तिने अक्षय कुमार सारखे 4-5 सिनेमे केलेले आहेत बघा. या अभिनेत्याचं नाव आहे सुबोध भावे. सुबोध भावे जो आहे याची जवळपास संपत्ती आहे बघा एकूण 45 ते 50 कोटीच्या दरम्यान. एक अप्रॉक्सिमेट आकडे मी सांगत आहे, 45 ते 50 कोटी सुबोध भावेची टोटल संपत्ती आहे. नाटक असतील, सिरियल्स असतील, चित्रपट असतील, ॲडव्हर्टिजमेंट असतील किंवा ब्रँड इंडोर्समेंट काय म्हणतात त्याच्यानुसार सिनेमा त्याची टोटल संपत्ती 45 ते 50 कोटी आहे. यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा अभिनेता, जे की खूप जणांना माहितीच असायला पाहिजे, त्यांचं की फेमस डायलॉग आहे की यहाँ पे मत मार यहाँ पर छोटा क्या होता है, मेंदू म्हणतात ना, ते मला डायलॉग आठवत नाहीये, ते असतो. तर त्या अभिनेत्याचं नाव आहे बघा नाना पाटेकर. नाना पाटेकर विषयी तर काय बोलावं आता. त्यांनी खूप हिंदी, मराठी किंवा तमिळ, तेलुगू सिनेमामध्ये काम केलं आणि त्यांची आतापर्यंतची टोटल कमाई असेल सगळं सिनेमातून किंवा बाकी सर्व गोष्टीतून ती झालेली आहे 50 ते 80 कोटी रुपये. हे 3ऱ्या क्रमांकाचे झाले. आता त्यानंतर 2ऱ्या क्रमांकावरती 2 जण आहेत बघा. यांची संपत्ती तर मला काय भेटली नाही, परंतु 2ऱ्या क्रमांकावरती 2 अभिनेते आहेत, जे की आहेत बघा महेश मांजरेकर आणि दुसरे आहेत बघा अशोक सराफ. हे 2 जण 2ऱ्या क्रमांकावरती येतात. या दोघांची संपत्ती मला तेवढी काही अवेलेबल भेटली नाही, परंतु या दोघांना मी 2ऱ्या क्रमांकावरती ठेवलेलं आहे की त्यांनी कशाप्रकारे वेगवेगळ्या सिनेमामध्ये असतील खूप वर्षापासून काम केलेलं आहे, त्यानुसार दोघांना मी 2ऱ्या क्रमांकावरती ठेवलेलं आहे. आणि आता मराठीमधील 1 नंबरचा सर्वात श्रीमंत अभिनेता, ज्यांचा की फेमस डायलॉग आहे, आपला हात भारी, आपले लाद भारी, याच्या मायेला आपला सगळंच लय भारी. हे जे डायलॉग म्हणला तो अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुख हा मराठीमधील आतापर्यंतचा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे बघा, ज्याने की आतापर्यंत 140 कोटीहून जास्त कमाई जी आहे ती केलेली आहे. त्याची टोटल संपत्ती 140 कोटीहून जास्त आहे. तर हे होते बघा मराठीमधील 5 टॉप श्रीमंत अभिनेते ज्यांची संपत्ती सर्वात जास्त होती. तर नक्की जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करा वाटलं तर सबस्क्राईब करा, नाहीतर राहू द्या. थँक्यू.